आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. या क्षणी आपण सर्वप्रथम प्रार्थना सुरुवात करणार. दूताचा मरियेला संदेश या प्रार्थनेद्वारे सुरुवात करणार आहोत. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्वी संभवली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळा विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळा विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या वेळा विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने सुसंपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नवे नाम. पवित्र कोणही, पवित्र कोणही, हिची स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेच्या भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहायक, आमचा आश्रय व आमची आशा आहेस. आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारी माते, आम्ही तुझ्यावरती प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणारी माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आम्हासाठी पुढील कृपादानं मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य दे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्राचं शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्य करणारे माते, जे शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंताचे संरक्षण व मरण्याचे कारण आहेस. जे नाव सदैव विशेषतः मोहा प्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यास आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्य करणारी सहाय्यक माता आहे असे आम्ही दर्शवू. अहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणे आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणी प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकटे आणि दुःखे आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव व समाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदीच आम्हाला स्क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागू. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि अजूनही दुःख सहन करावी अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने
सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती आम्ही तुझ्याकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राजकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसे आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे व जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेसे आम्ही विनवितो. आजच्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्या सर्वांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आता आपण पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहूया. आपल्या सर्व विनंत्या प्रभूच्या चरणी पवित्र मरियेच्या मध्यस्थीने अर्पण करूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचे सह आभार मानतो. साक्रामेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे आम्ही तुझे मरिया मातेचे आभार मानतो. आम्हा नोवेना करण्यात दिलेल्या देवी व ऐहिक देणग्यांबद्दल हे प्रभू आम्ही मरिया मातेचे तुझे आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आपण आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मल जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. आपले सर्व आजार प्रभूचरणी पवित्र मरियेच्या मध्यस्थीने अर्पण करूया. जे सर्व आजारी आहेत कोविड-19 या महारोगामुळे हे सर्व आजार देखील पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रभूचरणी अर्पण करूया. जे इस्पितळात आहेत, मरणाच्या खाटेवरती आहेत, त्यांना देखील प्रभूचरणी अर्पण करूया. आपले स्वतःचे वैयक्तिक आजार आहेत ते देखील प्रभूचरणी अर्पण करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. कृपया आपले हात जोडा. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तुमच्या मध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तुम्हाला असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत दयाळू आहेस. परमेश्वर मिळालेल्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझ्याकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझे लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही.
ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्त समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो जो पुत्र तू आमचा बंधू आहे. तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहत आहोत. मोह प्रसंगी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहाय्यकर माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायम विकाटी व तुझकडे धाव घेण्याची सुबुद्धी ही कृपादानं तू आम्हासाठी मिळेल. नमो कृपा पूर्ण मरिये. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता मरणाच्या व्या विनंती कर. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तस्करीसमोर आम्ही वंदन करू. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हा सर्वांना तिच्या तारणाचे फळ दाखव. आमेन. भाविकांनो, आपण सांगितल्याप्रमाणे मराठीत गौरवस्तुती, आराधना, साक्ष किंवा टॉक या प्रकारे व त्यानंतर साक्रमेंटची भक्ती हा विषय घेतलेला आहे. तर आपण सर्वांनी प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती. सो ह्यासाठी मी विशेष आमंत्रण दिलेलं आमचा बंधू दिगेश हा आपल्याला विशेष सुरुवात जी आभार गौरवस्तुती आहे तो टॉक देखील तोच देणार आहे. व तदनंतर साक्रमेंटची भक्ती जी होणार आहे ती परमेश्वराच्या हाती आपण समर्पित करूया. तर ह्या क्षणी आमचा बंधू दिगेश याला आम्ही या वेदीवरती प्रभूचा गौरव करण्यासाठी आमंत्रण देत आहोत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय ख्रिस्ती बांधवांना आणि भगिनींनो, आजचा हा पवित्र दिवस देवाने आपल्याला दिला आहे. देव आपल्यावरती भरभरून प्रेम करत आहे. अनकंडिशनल लव, अगापे लव ज्याला ग्रीकमध्ये आपण म्हणतो, भरभरून प्रेम. त्या प्रेमाची काही सीमा नाही आहे. इतकं प्रेम तो आपल्यावरती करतो आहे. अहोरात्र दिवस रात्र आपल्यावरती तो प्रेम करत असतो. आपल्याला आशीर्वादित करत असतो, आपल्याला आपली काळजी घेत असतो आणि आपलं सांत्वन करत असतो. आणि नेहमी आपल्याला तो काही आपले मटेरियल नीड्स असतील, आपले इमोशनल नीड्स असतील, आपले सगळे जे नीड्स आहेत ते तो पूर्ण करत असतो नेहमी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. तर प्रभू येशू आपल्यासाठी मरण पावले क्रूसावरती. आपले पाप, आपले श्राप, आपले बंधनं त्यांनी तोडले आणि आपल्याला मुक्त करून त्यांनी आज मोकळं केलं आहे आणि सुटका दिली आहे पापांपासून. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर ह्याच प्रभूसाठी ज्यांनी आपल्यासाठी कोडे खाल्ले, त्यांनी आपल्यासाठी कोडे खाल्ले, जे मरणापर्यंत गेले. आणि बायबल सांगतं की त्यांना इतकं मारलं होतं की त्यांना लोक ओळखू नाही शकले होते. आणि तुम्ही आणि आम्ही परमेश्वरासमोर, आपल्या पित्यासमोर ओळखले जाऊ म्हणून त्यांना एवढं मारलं गेलं होतं की ही वॉज मेड अनरेकग्नायझेबल दॅट वी कुड बी रेकग्नाइज इन फ्रंट ऑफ द फादर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आपल्यावरती इतकं प्रेम केलं. आज आपण बघतो अनेक युवा युवती आहेत इंस्टाग्रामवरती आपलं प्रेम व्यक्त करतात किंवा त्यांना प्रेम पाहिजे असतं, फोटोग्राफ टाकतात लाईक्ससाठी. पण प्रभूनी तसं प्रेम नाही केलं. प्रभूनी आपल्यासाठी रक्त सांडलं. फ्रेंड्स, द ब्लड वॉज शेड. द ब्लड वॉज शेड. हिज ब्लड वॉज नेवर शेड इन वेन. ऑल आर सिन्स वर वॉश्ड. आपले सगळे पाप, आपले सगळे बंधनं धुतले गेले आहेत. त्याच्यामुळे आपण कधीच आपण नेहमी रिजॉईस केलं पाहिजे. आपण कधीच दुःखी नाही राहिलं पाहिजे. त्यासाठी प्रभूमध्ये आपण आनंद करणार आहोत. आणि आपला पहिला सॉन्ग जो आहे, हिम सॉन्ग जो आपण घेणार आहोत प्रभूमध्ये आनंद करण्यासाठी. तर चला सगळेजण आपलं हृदय प्रभूसाठी उघडूया. आणि पवित्र आत्मा जो आपल्याला बप्तिस्माद्वारे दिला गेला आहे, जो आपल्यावरती उतरला गेला आहे, तो आज पवित्र आत्मा आपल्याला काही ना काही प्रभूबद्दल इन्व्होक करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. एक गीत घेऊया आणि प्रभूला स्तुती आणि गौरव प्रभूची चालू करूया.
आशीर्वाद करण्यासाठी प्रभू आणि आमची काळजी घेण्यासाठी प्रत्येक वेळी प्रभू आम्ही तुझा अनुग्रह नेहमीच अनुभवतो आहे आणि तुझा अनुग्रह नेहमीच आम्हाला चांगल्या गोष्टीकडे नेतो आहे आणि तुझा पवित्र आत्मा नेहमी आम्हाला चांगल्या गोष्टीकडे आणि चांगली गोष्ट शिकवत असतो प्रभू. तुझ्या वचनाची आठवण करून देत असतो प्रभू. तुझा पवित्र आत्मा दयावान आहे. तुझा पवित्र आत्मा आम्हाला शुद्ध करतो, सँटिफाय करतो आणि आम्हाला तयार करतो की तुझ्याबद्दल आम्ही तुझं विटनेस, तुझी गवाही आम्ही या दुनियेला देऊ प्रभू. तुझा पवित्र आत्मा आम्हाला दान देतो आणि त्या दान आम्ही वापर करतो प्रभू तुझ्या खलिसियासाठी प्रभू. तुझ्या अनेक लोक तुझ्या खलिसियामध्ये यावे आणि तुझ्या प्रेमाचा अनुभव त्यांना अनुभव करायला मिळाला प्रभू. धन्यवाद देतो आम्ही की तुझा पवित्र आत्मा नेहमी आमच्याबरोबर आहे आणि बप्तिस्मापासूनच आमच्याबरोबर आहे. आज त्या पवित्र आत्म्याची प्रार्थना आपण करणार आहोत आणि त्या पवित्र आत्म्याचं गाणं आपण गाणार आहोत. पवित्र आत्म्याला आपण स्टर करणार आहोत आपल्यामध्ये. पवित्र आत्मा नेहमीच आपल्याबरोबर असतो, आपला सहाय्यक असतो, आपला शिक्षक असतो, आपला ॲडव्होकेट, आपला पॅराक्लेट असतो आणि नेहमी त्याचा अनुभव आपण करत असतो. चला या पवित्र आत्म्याचं हे हिम आपण गात असताना त्या पवित्र आत्म्यासाठी, तो पवित्र आत्मा आपल्याबरोबर जो आहे, कदाचित कधी आपण त्याला अनुभव नाही करत पण तो नेहमी आपल्याबरोबर असतो, नेहमी आपल्याबरोबर असतो. आज त्या पवित्र आत्म्याकडे नतमस्तक होऊन डोळे बंद करून तुम्ही आराधना करा. तुम्ही त्यांना इन्वोक करा. पवित्र आत्मा आज कॉल अपॉन यू होली स्पिरिट as we take this song. हे गाणं आपण घेतो फिर से आग बरसा दे. सगळ्यांनी पवित्र आत्म्यासाठी हृदय उघडं करायचं आहे आणि आज प्रभू वर्षाव करणार आहे. प्रभू दानांचा वर्षाव करणार आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.
इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको तू बदल दे मेरे मन को, तेरी आशीष इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको तेरी महिमा से, तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस, थँक यू जीसस, प्रेज यू जीसस, प्रेज यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, प्रेज यू जीसस. प्रेज यू जीसस. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. तर आपण आजचा दिवस हा प्रभूने आपल्याला दिला आहे. प्रेमाने प्रीतीने आपल्याला त्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे आणि आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. आपल्या सर्व काही त्यांनी पापं जे आहेत आपण केलेले आहेत, अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत जे आपण पापं केले आहेत ते त्यांनी आपले धुतले गेले आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आपण बघणार आहोत ख्रिस्तामधले साधेपणा काय असतो. म्हणजे आज अनेक लोक असं त्यांचं म्हणणं आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये जगणं म्हणजे साधेपणात जगणं आणि त्याच्यामध्ये काही मजा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असं लोकांना वाटते, असं लोकांचं इंटरप्रिटेशन आहे, पण असं तसं नाही आहे. तर असं का नाही आहे याच्यावरती आज आपण जोर देणार आहोत आणि याच्याबद्दल आज आपण वचन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी 10 आज्ञाचा, प्रभूचे 10 आज्ञा आहेत त्याचा वापर करणार आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे साधेपणा जो आहे, हा साधेपणा, ख्रिस्तामधला साधेपणा हा वेगळा साधेपणा आहे. हा नॉर्मल साधेपणा नाही आहे, हा सामान्य साधेपणा नाही आहे. तर आपण बघत आहोत दुनियामध्ये, अख्ख्या जगामध्ये देवानी शब्दानी ही पृथ्वी बनवली आहे. शब्दानी अख्खं ब्रह्मांड बनवलं आहे. झाडं बघतो आपण, पक्षी बघतो, पशु बघतो आपण, माउंटन्स बघतो, डोंगर बघतो आपण. तर हे सगळं त्यांनी आपल्या प्रेमाद्वारे बनवलं आहे आणि याच्यामध्ये एक साधेपणा आहे जो खूप आकर्षक आहे आणि खूप चांगला आहे आणि खूप सुंदर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर या साधेपणाचा ख्रिस्ती जीवनामध्ये काय उपयोग आहे आणि ख्रिस्तामध्ये आपण कसं साधेपणा बाळगला पाहिजे याच्याबद्दल आपण आज ऐकणार आहोत. तर प्रथम तर आपण बघतो यूथमध्ये, स्पेशली यूथमध्ये जे आहेत आणि अनेकदा मोठे लोक पण सुद्धा, वयोवृद्ध लोक जे एल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण बघतो. स्पेशली आपण पहिलं यूथबद्दल आपण ऐकूया की यूथ लोक जे आहेत आपण साधारणतः बघतो नेटफ्लिक्समध्ये जास्त बिझी असतात किंवा व्हॉट्सॲपवरती जास्त फ्रेंड्सबरोबर इन्वॉल्व असतात किंवा मोबाईल ते जास्त प्रमाणात यूज करतात, अभ्यास टाळतात आणि सर्वात प्रथम म्हणजे प्रभूला, ख्रिस्ताला ते प्रथम ठेवत नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते प्रथम स्थान देवाला देत नाही. प्रेज द लॉर्ड.
Praise the Lord. तर याच्याबद्दल आपण जोर देणारा विचार आणि याच्याबद्दल आपण शिकणार आहोत की असं का घडतं. याचं कारण असं आहे की ख्रिस्ताचा साधेपणा आणि गॉड सेंटर्ड लाईफ, क्राइस्ट इज द सेंटर ऑफ, शुड बी द सेंटर ऑफ युअर लाईफ, शुड बी द सेंटर ऑफ युअर फॅमिली. ओके, तर ते जर तुमच्यामध्ये, ते जर प्रेम ख्रिस्ताचं तुमच्यामध्ये नाही तर तो ख्रिस्ताचा साधेपणा आपल्याला समजणार नाही. मी असं तुम्हाला नाही म्हणत आहे की तुम्ही नेटफ्लिक्स नाही बघितलं पाहिजे किंवा एखादी अन्य अँटी क्राइस्ट फिल्म जे आपण नेहमी बघतो आणि सगळं टेलिव्हिजनमध्ये ते दाखवतात ते बहुतेक करून 80 ते 90% अँटी क्राइस्ट असतं. प्रेज द लॉर्ड. तर त्याच्याबद्दल आपण जे तेव्हा बघतो तेव्हा आपण त्याच्यावर इन्फ्लुएन्स होतो आणि आपण त्याच्याकडे झुकले जातो आणि सतत आपण ते आपल्या मनामध्ये चाललं असतं. आता आज तुम्ही बघतात कोविड-19ची महामारी आहे, जगव्यापी महामारी जी आहे ही, या महामारीने आज अनेकांचा मृत्यू घेतला आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक घाबरले आहेत. पण प्रभूचं वचन काय सांगतं आपल्याला माहिती आहे ना. प्रभूचं वचन सांगतं 1000 10,000 तुझ्या आजूबाजूला पडतील पण ते महामारी जी आहे तुझ्या जवळ नाही येणार. प्रेज द लॉर्ड. तर आपण घाबरलं नाही पाहिजे पण आपण नेसेसरी जी काळजी आहे ती नक्कीचपणे घेतली पाहिजे. तर प्रभूचं वचन साम 91मध्ये हे पण सांगतं की आय विल गिव्ह यू एंजल्स, मी तुला स्वर्गदूत देणार, तुझं राखण करण्यासाठी स्वर्गदूत देणार, एक स्वर्गदूत देणार. एंजल्स, मल्टिपल एंजल्स. तर या आजारापेक्षा सुद्धा एंजल्स आपल्या जवळ आहेत, स्वर्गदूत आपल्या जवळ आहेत. प्रेज द लॉर्ड. पण हे आपण केव्हा समजतो, हा अनुभव जेव्हा आपल्याला केव्हा होतो, जेव्हा आपण ख्रिस्ताचा अनुभव घेतो आणि ख्रिस्ताचा साधेपणाचा अनुभव घेतो, ख्रिस्तामध्ये आपण रुजले जातो आणि ख्रिस्ताची प्रीती आपल्यामध्ये जागृत होते. प्रेज द लॉर्ड. तर त्यासाठीच आपण 10 आज्ञा जे प्रभूने दिले त्याच्यावरती भर टाकणार आहोत. तर पहिली आज्ञा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी तुमचा देव आहे जो तुम्हाला बंधनातनं आणि श्रापातनं मुक्त करतो. ओके, माझ्याशिवाय तुम्ही दुसऱ्या देवाला, माझ्या पुढे नाही, मागे नाही, आजू नाही, बाजूला नाही, कुठेच नाही, माझ्याशिवाय तुम्ही कुठल्या अन्य देवाची पूजा नाही केली पाहिजे, आराधना नाही केली पाहिजे, काहीच नाही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो की तुम्ही कुठली इमेज नाही बनवली पाहिजे. पण आज आपण बघतो आपल्या चर्चमध्ये इमेजेस आहेत, पिक्चर्स आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावरती मोठं एक टॉपिक आहे आणि ते निश्चितपणे आपण शॉर्टनी आपण डिस्कस करणार आहोत. आपण माहिती आहे इनविजिबल गॉड, द इमेज ऑफ इनविजिबल गॉड. मोझेसला माउंट शायनायवरती जेव्हा मोशे जातो आणि त्याला बर्निंग बुशमध्ये, आग लागलेल्या बुशमध्ये देवाचा अनुभव येतो आणि देव त्याला सांगतो डिक्लॉग जो आहे 10 कमांडमेंट, हे बाकीच्या कमांडमेंटपेक्षा वेगळे आहेत. ते प्रभूंनी स्वतःच्या बोटाने लिहिले आहेत टॅबलेट्सवरती, त्या दगडांवरती प्रभूंनी स्वतःच्या बोटाने कोरलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. ते मोशेने नाही लिहिलेत तर प्रभूंनी स्वतः लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व अति जास्त आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण जेव्हा येशू येतात ते या 10 कमांडमेंटला समडप करतात 2 कमांडमेंट्समध्ये आणि आपल्याला ते 2 कमांडमेंट्स आपल्याला येशू फुलफिल करतात लॉज लवनी. ओके, तर आपण ह्याच्याकडे बघणार आहोत की अनेक लोक आज बघतो आपण पैशांसाठी किंवा प्रसिद्धी मिळण्यासाठी चायनीज आयटम्स ठेवतात, चायनीज आयटम ठेवतात. आपण बघतो की अन्य देवी देवतांकडे जातात, टोनाटोटकासाठी जातात, कारण त्यांना प्रसिद्धी मिळावी, पैसा मिळावा. तर ही जी सिम्प्लिसिटीची आपण जे विचार करतो की जर तुम्हाला ख्रिस्तामध्ये प्रेम नसेल तर तुम्ही अन्य ठिकाणी जाल आणि जर तुम्हाला जर बॅड टाईम येत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तरी तुम्ही ख्रिस्तामध्ये राहाल या सिम्प्लिसिटीमुळे. तर आज आपण बघतो की अन्य ठिकाणी जातो आपण. मी आज भरपूर ख्रिस्ती लोकांच्या घरी चायनीज फ्रॉक बघतो आणि अन्य ख्रिस्ती लोकांच्या घरी मी आज चायनीज पेंडन्स बघतो आणि त्यांना विचारतो मी तुम्ही का ठेवलं, तर ते मला आन्सर देतात प्रॉस्पॅरिटीसाठी. तर गॉड इज अ प्रोव्हायडर, गॉड इज अ प्रोव्हायडर. प्रेज द लॉर्ड. प्रभूच आपल्याला एक देतो. तर हे जे अन्य वस्तू आहेत, हे जे आपण फेमस होण्यासाठी करतो, आज एवढं तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा जजमेंट डे येणार तेव्हा तुमचे फ्लॅशी कार्स, मोठे मोठे बिल्डिंग्स, मोठ्या मोठ्या इमारती, तुमचे डुप्लेक्स फ्लॅट्स, तुमचे भारी कपडे, हे देवासमोर काहीच नाही असणार. तेव्हा तुम्हाला फक्त एकच तुम्हाला टर्म राहील की डिड यू नो क्राइस्ट, तुम्हाला ख्रिस्ताचा अनुभव आहे की नाही आणि तुम्हाला ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्णपणे आहेत की नाही. ओके, एक पाय चर्चमध्ये आणि एक पाय दुसऱ्या कुठल्या दुसऱ्या कुठल्या रिलिजनमध्ये. तर असं नसलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये हे पण आहे इंटरप्रिटेशन आहे की तुम्ही पूर्णपणे ख्रिस्तावरती अवलंबून राहायला पाहिजे आणि ख्रिस्तावरती प्रीती दाखवली पाहिजे, कारण त्यांनी आपलं प्राण जे आहे ते क्रूसावर दिलं आहे. एवढं लक्षात घ्या. माझा बप्तिस्मासुद्धा 2 वर्ष आधी झाला 2018 आणि अन्य
कुठले पण रिलिजन, मी क्रिटिसाइज नाही करत कोणाला, पण अन्य कुठले पण रिलिजन तुम्ही बघतात तर एव्हरी वन इज ट्राईंग टू रीच, सगळेजण त्या देवाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, देवाला शोधण्याचा प्रयत्न करतात. मग ख्रिश्चॅनिटीमध्ये काय, गॉड कमिंग डाऊन, देव खाली येतो आणि ह्युमन बिईंगला ब्लेस करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर देव खाली येऊन ह्युमन बिईंगला ब्लेस करतो. एवढं लक्षात ठेवा, कुठल्याही धर्मामध्ये असं नाही की देव गेला क्रोसावरती आणि तुमच्यासाठी मेला माणूस बनून नाही. ते ओनली जीसस रेझरेक्टेड फ्रॉम द पॉवर ऑफ डेथ. फक्त येशू ख्रिस्त जो आहे तो मरणातनं उठला, कबर तोडून मरणातनं उठला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे हा साधेपणा आपल्याला ओळखण्यासाठी प्रभूचा एन्काउंटर, प्रभूला फेस टू फेस बघणं हे खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती असेल ॲक्ट्स ऑफ दी अपॉस्टल्समध्ये आणि गॉस्पेल ऑफ जॉनमध्ये, कुठल्या पण गॉस्पेलच्या शेवटी घ्या तुम्ही, येशू ख्रिस्त जेव्हा रेझरेक्ट होतात, मरणातनं उठतात आणि त्याच्या शिष्यांना भेटतात, ओके, शिष्यांना भेटतात, तेव्हा काय होतं? तेव्हा येशू त्यांच्यावरती फुंकर मारतात, ब्रीथ करतात, श्वास देतात आणि सांगतात, रिसीव्ह द होली स्पिरिट, पवित्र आत्माचा स्वीकार कर. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्माचा स्वीकार कर. पण जेव्हा येशूंचं असेन्शन असतं, जेव्हा ते हेव्हनमध्ये जातात, तेव्हा काय होतं? तेव्हा येशू त्याच्या आधी शिष्यांना सांगतात की आय विल गो टू द फादर, मी परमेश्वराकडे, देवाकडे, माझ्या पित्याकडे जाईल, तिथून मी तुम्हाला सहाय्यक पाठवेल, त्याच्यानंतर तुम्हाला तो क्लॉथ करेल, दॅन यू कॅन बी माय विटनेस इन जेरुसलेम अँड टू दी एंड्स ऑफ दी अर्थ. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावरती उतरतो तेव्हा आपल्याला सामर्थ्य आणि बळ मिळतं. प्रेज द लॉर्ड. तर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जर तुम्हाला येशूचा एन्काउंटर नसेल आणि येशूला तुम्ही फेस टू फेस वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्याचा टच, त्याचा अनुभव, एन्काउंटर फक्त एकदा नसतो, रोज असतो, रोज असतो. आज सकाळी उठून मी रोज लढाई लढतो सैतानाशी आणि माझ्या स्वतःशी, माझ्या फ्लॅशी डिझायर्स, पण ख्रिस्ताचा अनुभव मला त्याच्यामध्ये, माझ्या सफरिंग्समध्ये येतो. आपण बघतो आज माउंट शेनायवरती मोशेला देव आगीच्या रूपात, बर्निंग बुशमध्ये एंजल ऑफ द लॉर्ड जे आपण वाचतो भेटला. परत टॅबरनॅकल जेव्हा मोजेसनी बांधला तेव्हा त्या टॅबरनॅकलवरती बर्निंग फायर येतो. तेव्हा अनेक लोक बोलतात की आपल्या चर्चमध्ये इमेजेस काय आहेत आणि क्रॉस काय. याचं कारण हे आहे की देव तेव्हा रिव्हील नाही झाला होता. द क्राइस्ट रिव्हील्ड फादर. ओके, दॅट टाईम गॉड ऑल्सो कमांडेड अस टू मेक चेरेबिम्स ऑन दॅट आर्क ऑफ द कव्हनंट. आर्क ऑफ द कव्हनंटवरती चेरेबिम्स बनवायला सांगितले. तर आज आपण जे हे चायनीज आयटम आपल्याकडे ठेवतो किंवा अन्य धर्माचे हिंदू आयटम्स, आणि माझा मित्र, एक ख्रिस्ती मित्र, तो नाशिकला गेलेला, तो साईबाबा घेऊन आला आणि मला तो सांगतो हा प्रॉफिट आहे. तर ते असं मला कळलं, तो बोलतो मला हा प्रॉफिट आहे. जीसस काय बोलले? जीसस बोलले की फॉल्स प्रॉफिट विल कम अँड दे विल डू मिरेकल्स. ओके, बट द वन हू विल एंड्युअर टिल दी एंड विल बी सेव्ड. जो शेवटपर्यंत येशू बरोबर राहील तो वाचला जाईल. प्रेज द लॉर्ड. तर आता आपण बघतो की दुसरी आज्ञा जी आहे प्रभूची की डू नॉट यूज द नेम ऑफ द लॉर्ड इन वेन. प्रभूचं जे नाव आहे ती व्यर्थ नाही वापरलं पाहिजे. अनेक लोक सेल्फ ग्लोरीसाठी जे आहेत हे नाव वापरतात प्रभूचं. अनेक लोक आपण बघतात सेल्फ ग्लोरीसाठी नाव वापरतात किंवा प्रभूचं नाव ओ जीसस फिल्म्समध्ये आपण बघतो, तर ते पण देखील वापरणं अयोग्य आहे. आणि सेल्फ ग्लोरीसाठी वापरणं तर कधीच ते नेहमीच अयोग्य आहे. आपण बघतो माता पिताला लोक आज ढकलतात, घरातून हाकलून देतात, त्यांच्याशी झगडा करतात. आज ज्यांनी आपल्याला रेस केलं त्यांना लोक मारत आहेत, त्यांना लोक शिव्या घालत आहेत. तर ही काय सिम्प्लिसिटीची लाईफ आहे? नाही, ही लाईफ सिम्प्लिसिटीची लाईफ नाही आहे. क्राइस्टचा जो अनुभव आहे तो सफरिंगमध्ये आहे. प्रेमाचा जो अनुभव आहे तो सफरिंगमध्ये आहे. आज अनेक संत आहेत, जे अनेक प्रीस्ट्स आहेत, अनेक नन्स आहेत, जे आज आपलं सेक्युलर आयुष्य सोडून देवाचं आयुष्य, द कॉन्सिक्रेटेड लाईफमध्ये आहेत. आज त्यांना तुम्ही जर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना विचारलं की अननोन सॅक्रिफायसेस ते इतके करतात, की ते त्यांच्यामध्ये त्यांना ते येशूचं प्रेम कळतं त्यांच्यामध्ये त्यांना. पण तसंच त्याचप्रमाणे आपण नेहमी या आज्ञा जे आहेत हे आपलं कॉन्सायन्स आपण एक्झामिन केलं पाहिजे की आपण कुठल्या मार्गावर आहोत. आपण चांगल्या मार्गावर आहोत की वाईट मार्गावर आहोत. कारण एक दिवस असा येईल की तुमच्याकडे सगळं असेल, तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे आजूबाजूला कुटुंब पण असेल, पण तरी तुमच्याशी कोण बोलणार नाही. बिकॉज वाय? यू हॅव प्राईड इनसाइड यू हॅव ऑल द बॅड थिंग्स विच गॉड हेट्स.
त्याच्यामुळे सिम्प्लिसिटीची लाईफ जी आहे, स्पेशली यूथ आपण बघतो नेटफ्लिक्समध्ये जास्त बिझी असतात. तर तुमचं बेसमेंट स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही काही बघितलं तर तुम्हाला ते वाईट मेसेज येतो. आज तुम्ही बघतात की नेटफ्लिक्सवरती एक सिरीज आहे, वेब सिरीज लुसिफर नावाचं वेब सिरीज आहे. ते अन्य लोक बघतात, भरपूर माझे मित्र पण बघतात. तर त्या सिरीजमधून आपल्याला काय मेसेज मिळतो? त्या सिरीजमधनं असे मेसेजेस आपल्याला येतात की तो आपल्याला प्लेजर्समध्ये नेतो, कार्स दाखवतो, मोठे मोठे बंगले दाखवतो, मोठे मोठे घरं दाखवतो आणि सैतान आपल्याला दाखवतो आणि आपल्या कानामध्ये तो सतत बोलत असतो आणि आपण त्या वाटेने जात असतो. पण प्रभूच्या वचनावरती जर आपण भर दिला आणि त्याचं वाचत बसलो आपण आणि कॉन्फिडन्स आपण इम्प्रूव्ह केला आपला, तरच आपल्याला अनुभव येईल की आपण सिम्पल लाईफ जगतो आहे की नाही ख्रिस्तामध्ये, आपण ती प्रेमाची लाईफ जगतो की नाही. सिम्पल म्हणजे साधारण नव्हे, सिम्पल म्हणजे खूप ब्युटिफुल आहे. असं आपण बघतात ओल्ड टेस्टामेंटमध्ये, जुन्या करारामध्ये जेव्हा सोलोमनचं टेम्पल होतं तेव्हा हाय प्रीस्ट जे होते ते फक्त डे ऑफ अटॉर्नमेंटला जायचे आतमध्ये, टॅबरनॅकल जवळ, आर्क ऑफ द कव्हनंट जवळ फक्त डे ऑफ अटॉर्नमेंटला जायचे. ते पण त्यांच्या रोबवरती बेल्स बांधलेले असायचे, बेल्स बांधलेले असायचे आणि त्यांना रोप बांधलेला असायचा. जर तो काही रिच्युअल्स करताना आतमध्ये हाय प्रीस्ट मेले, गॉडला अनप्लीज केलं त्यांना बाहेर खेचता येईल. तर मनुष्य इतका पापामध्ये होता. आणि जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसावरती मेले तेव्हा 6 इंचाचा पडदा जो होता आर्क ऑफ द कव्हनंट समोर, टॅबरनॅकलच्या समोर, मोस्ट होली प्लेसच्या समोर जो 6 इंचाचा पडदा होता तो वरून खालपर्यंत फाटला. आज मी टॅबरनॅकलसमोर उभा राहू शकतो, प्रेज द लॉर्ड. आज मी ख्रिस्ताचं शरीर जो हाय प्रीस्ट घ्यायचा तो मी आज खाऊ शकतो. का? कारण ते पडदा फाटला आणि देवाने सांगितलं मला येशू ख्रिस्ताला स्वीकारेल त्याच्या आणि माझ्यामध्ये पाप नसतील आता. प्रेज द लॉर्ड. तर हे आयुष्य जे आपण सिम्प्लिसिटीचं आयुष्य जगतो ह्याचा अनुभव आणि सेक्रेड स्क्रिप्चर वाचणं हे खूप महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये. आणि आज आपण बघतो कोविड-19ची महामारी आहे. आज अनेक लोकांकडे पैसा आहे. आज मोठे मोठे फिल्म स्टार्स त्यांना हे झालं आहे कोविड-19, काय ते थांबू शकतात? नाही. आज मोठे मोठे श्रीमंत लोक, आज इंग्लंडच्या राणीला झालं कोविड-19. एवढे मोठे गर्व श्रीमंत आहेत त्यांना झालं आज. काय आपण थांबू शकतो? काय पैसा थांबू शकतो? पैसा मृत्यू थांबू शकतो? नाही. वन डे ऑफ फ्लॅशी कार्स, युअर बिग हाऊसेस विल फेड अवे. वन थिंग विल रिमेन, डिड यू नो जीसस? हा येशू तुम्हाला माहिती आहे आणि पूर्णपणे तुम्ही येशूला स्वीकारला. निश्चितपणे आपलं तारण जे आहे आपल्यावरती अवलंबून नाही, आपल्या देवावरती अवलंबून नाही. निश्चितपणे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण आपली पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण जीजसनी 10 कमांडमेंटला समडअप करून 2 कमांडमेंट्स 2 आज्ञा आपल्याला दिली की तुम्ही देवावरती पूर्ण सोलनी, पूर्ण स्ट्रेंथनी प्रेम करावं आणि तुमच्या नेबरला तुम्ही त्याचप्रमाणे प्रेम करावं ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःला प्रेम करता. तर याच्यामध्येच हे आपले जे बेसिक ख्रिश्चन व्हॅल्यूज आहे, स्क्रिप्चर आहे, याच्यामध्ये सिम्प्लिसिटी आहे. जर तुम्ही देवाबरोबर नसाल तर निश्चितपणे तुम्ही वर्ल्डमध्ये खेचले जाल आणि तुम्ही या सिम्प्लिसिटीपासून, या गोडव्यापासून, या देवाच्या प्रेमापासून वेगळे व्हाल. आणि मला त्या संतांचं नाव माहीत नाही, पण त्या संतांनी खूप चांगलं एक सांगितलं आहे, एक कोट दिला आहे. ते सांगतात की सिनलेसनेस इज अ प्रॉब्लेम ऑफ दिस जनरेशन. या जनरेशनला पाप काय हेच माहीत नाही. त्यांना पापाचा आजार झाला आहे सगळ्यांना, आम्हाला सगळ्यांना झाला आहे. आपण पापामध्ये जन्मले आहोत आणि येशूने आपल्याला रिडीम केलं, येशूने आपल्याला मुक्त केलं आहे. पण आजच्या जनरेशनला आज तुम्ही बघता अडल्टरी कॉमन. लोक सरळ विचारतात, यू आर लुकिंग सेक्सी, त्याचा अर्थ काय? आय वॉन्ट टू हॅव सेक्स विथ यू. लोक असं विचारतात, कॉमन झालं आहे. असं तुम्ही बघाल फॉर्निकेशन, सिन ऑफ फॉर्निकेशन, गेटिंग इन टू रिलेशनशिप्स, कॅरिंग अननेसेसरी बर्डन्स. यूथ लोक अननेसेसरी रिलेशनशिपमध्ये पडतात, घोर पापामध्ये पडतात, शिव्यांचा वापर करतात, त्यांना सिगरेट नाक्यावरती उभं सिगरेट्स पितात, त्यांना कूल वाटतं, आय एम डुईंग समथिंग कूल. बिअरची बॉटल घेऊन उभे राहतात.
हे सगळ्या गोष्टी लोक बोलत नाही, कोण हायलाईट करत नाही, पण या हायलाईट करण्यासारख्या गोष्टी आहेत. हे असं आपल्याला वाटतं की आपण छोट्या गोष्टी करून खूप कूल होऊ, पण त्याचा परिणाम जे असतं हे आपण माइंडला बॅड थिंग्स फीड करत राहतो. तर या गोष्टींपासून स्क्रिप्चरकडे येणं, चर्चकडे येणं, स्पिरिच्युअल एल्डर्स, आज फादर लुईस आपल्याला दररोज न चुकता 7 वाजता ऑनलाईन येतात. न चुकता ते आज पूर्ण लॉकडाऊनमध्ये 7 वाजता ऑनलाईन आले आहेत आपल्यासाठी आणि आपल्याला दररोज काय ना काय टॉपिकबद्दल ते सांगत असतात. आणि मी आज इथे बसलेला असतो. मला पण देखील मी जेवढं शिकलो नाही माझ्या 2 वर्षामध्ये, जितक्या वेळेला मी इथे आलो तितक्या वेळेला मी शिकलो. मी अँगरबद्दल शिकलो, मी एक्झॉसिझमबद्दल शिकलो, अनेक टॉपिक त्यांनी शेअर केले. तर अशा स्पिरिच्युअल एल्डर्सकडे आपण यावं मदतीसाठी नव्हे तर स्वतःचा सेल्फ ग्रोथ करण्यासाठी यावं, चर्चशी कनेक्टेड राहावं. स्पिरिच्युअल एल्डर्स जे आहेत, आपले प्रीस्ट जे आहेत, त्यांच्याकडनं काउन्सिलिंग घेत राहावं. ह्याच्यामध्ये जो गोडवा आहे, ह्याच्यामध्ये जो आनंद आहे. आज मी पण मिनिस्ट्रीमध्ये आहे. आज आमच्या मिनिस्ट्री मेंबर त्यांना एक मुलगा झाला. आज त्यांना रोल्डन गोन्साल्विस नाव आहे त्याचं, त्यांना मुलगा झाला. आज आम्हाला खूप आनंद झाला. आज मी पण एक मिनिस्ट्रीमध्ये आहे. आम्ही एकत्र राहतो, एकत्र मजा करतो, एकत्र खायला जातो, एकत्र फिरायला जातो. आम्ही पण खूप आनंद करतो. आणि इनफॅक्ट ते पब आणि क्लब्समध्ये जे लोक जातात त्यांच्यापेक्षा पण जास्त आम्ही आनंद करतो. आणि ते पण ख्रिस्ताच्या वचनाचं प्रॅक्टिस करून. येस, आम्ही परफेक्ट ना, पण प्रॅक्टिस करतो 100% फाईट करत राहतो दररोज, आणि त्याच्यामध्ये पडतो आम्ही, पण आम्ही परत उठतो आणि परत फाईट करतो. तर असे सगळे जे यूथ प्रॉब्लेम्स आहेत किंवा अडल्ट प्रॉब्लेम्स पण, अडल्ट लोक पण भरपूर आहेत. मुलांना नुसतं अभ्यासच करायला सांगतात, मुलांना नुसतं जॉबमध्ये त्यांना पोस्ट पाहिजे मोठी, पण कोण सांगत नाही की गॉड इज अ प्रोव्हायडर हू प्रोव्हायडेड मॅना इन द डेझर्ट. ज्यांनी इस्रायलाइट्सला 40 वर्ष जेवायला दिलं, 40 वर्ष कपडे दिले, 40 वर्ष पाणी दिलं, 40 वर्ष मीठ दिलं, मांस दिलं. त्या देवाला तुम्ही विसरताय. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा. सॉरी, जड शब्द वापरला, पण वापरावा लागला. त्या देवाला तुम्ही विसरतायत की यावे हिरी इज आवर प्रोव्हायडर. ही गिव्स अस आवर इमोशनल नीड्स, फायनान्शियल नीड्स. आज माझी टेस्टिमनी मी तुम्हाला देतो. माझी टेस्टिमनी 2 वर्ष आधी राजुरी बीचवरती हॅड लॉस्ट माय एव्हरीथिंग. म्हणजे आय वॉज डेव्हस्टेटेड अँड मी इमोशनली खूप खाली पडलेलो. आणि मी कोणालाच सांगितलं नव्हतं, ना आईवडिलांना, कारण ती ताकदच नव्हती सांगायची कोणाला. तर मी बिअरची बॉटल घेऊन राजुरी बीचवरती बसलेलो, सिगरेट घेऊन बसलेलो, आणि मी पीत होतो, आणि मी पूर्ण नशेमध्ये धुंद होतो. आणि तेव्हा मी रिफ्लेक्ट केलं स्वतःवरती की माझं आयुष्य कुठे चाललं आहे, काहीच नाही माझ्याकडे, वय वाढत चाललं आहे आणि काहीच नाही माझ्याकडे. आणि मी रडायला लागलो. येशू ख्रिस्ताचं स्टॅच्यू आहे राजुरी बीचला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या स्टॅच्यूसमोर बसून मी रडायला लागलो, आणि लोक मला ये जाणारे मला बघत होते. दुसऱ्या दिवशी देवाने माझ्याकडे एक ख्रिस्ती बांधव पाठवला. त्यांनी मला वचन सांगितलं. त्यानंतर मी येऊन या शेवटच्या बेंचवरती येऊन बसलो. फादर फिलिपचं मिसा चालू होता. फादर फिलिपने सहमन दिलं. फादर फिलिपचं सहमन मी ऐकलं, आणि ते सहमन ऐकून मला एक स्पर्श झाला पवित्र आत्म्याचा. मला पवित्र आत्म्याने स्पर्श केला, आणि मी दररोज ते सहमन, तो अनुभव ऐकण्यासाठी. मला काहीच कळत नव्हतं की फादर ते होस्ट रेज करत होते, फादर काय बोलायचे, कारण मला ख्रिश्चॅनिटीबद्दल ABC पण माहिती नव्हतं. मला फक्त एवढं माहिती की येशू ख्रिस्त एक देव आहे, एवढं माहिती होतं. त्यानंतर मला पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हायला लागला. त्यानंतर मी प्रार्थना सभेला येत राहिलो, वचन वाचत राहिलो, प्रभूचं वचन ऐकत राहिलो, आणि जे नेगेटिव्ह स्टफ जे होतं ते सगळं निघत गेलं बाहेर. गॉड डिलिव्हर्ड मी. हळूहळू प्रभूंनी मला मुक्त केलं. आणि माझा फोकस जो आहे तो वर्ल्डपासून वर्डवरती आला. हां, मी वर्ल्डमध्ये राहतो. आज माझ्याकडे जॉब आहे, प्रभूच्या कृपेने जॉब आहे, प्रभूच्या कृपेने मी सेविंग्स करतो, प्रभूच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे. पण त्याच्यावरती त्याला मी प्रथम नाही ठेवलं आहे. माझं प्रथम स्थान प्रभूच आहे, आणि तो नेहमी प्रभूच राहणार. सगळ्यांना एन्करेज करतो की जे अननेसेसरी
आपण बर्डन्स घेऊन ठेवतो, अननेसेसरी रिलिजियस व्हॅल्यू, दुसऱ्या रिलिजन्सचे आयडल्स किंवा काही पण आपण घेऊन ठेवतो, ते सगळ्या आपल्या घरातनं काढून टाका आणि फक्त ख्रिस्ताच्या वचनावर, द वर्ड ऑफ गॉड, ॲज वी रीड इन स्क्रिप्चर, वर्ड बिकेम फ्लेश. येशू ख्रिस्तानी त्याची ग्लोरी सोडून, त्याची महिमा सोडून पृथ्वीवरती येऊन माणूस झाला. आपल्यासारखं टेम्पटेशन्स त्यांनी अनुभवले, टेम्पटेशन्सवर मात केली. कधीच पापी नव्हता तो, त्यांना कधीच पाप माहिती नव्हता. तो आपल्यासाठी पाप बनला क्रूसावर, आपल्यासाठी मरण पावला क्रूसावर. ऑलवेज रिमेंबर, हरे कृष्णा डिडंट raise from the dead. He's still in the grave. Buddha didn't raise from the dead. Buddha didn't rise from the dead. Muhammad didn't rise from the dead. He's still in the grave. Only Jesus resurrected from the power of death. Only Jesus resurrected, and only Jesus can save your life. Praise the Lord. Praise the Lord. मग सगळ्यांसाठी मी एक छोटीशी प्रार्थना करतो. फादर आता हिलिंग सर्विस घेणार आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की हा जो छोटीशी शेअरिंग मी केली आहे ती निश्चितपणे तुम्हाला हृदयापर्यंत पोहोचली असेल तुमच्या. आणि हा माझा पहिली वेळ आहे की मी अशा कॅमेरावरती थोडं काय चुकलं म्हटलं असेल तर माफ कराल. तर छोटीशी प्रार्थना तुमच्यासाठी करतो, इंग्लिशमध्ये करतो. गॉड, praise and thank you for all the peoples, Lord, who are listening to this talk, Lord. All the people who are opening their hearts, Lord. All the people are longing for you, Lord. Lord, right now from this camera screen, Lord, go and bless them, Lord. Lord, uproot all the bad seeds that have been sown by the devil, Lord. Bless them by the power of your Holy Spirit and sow good seeds inside their heart, Lord, so they can be your true witnesses all around the world, to the ends of the earth, Lord. Make this prayer in Christ our Lord. Amen. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. आपल्या बंधूबद्दल परमेश्वर धन्यवाद देत असताना फार महत्त्वाचं आहे की साधेपणाचे जीवन, आणि आपल्या बंधूंनी चांगल्या प्रकारे साध्या सोप्या भाषेत साधेपणाचं जीवन कसं जगावं हे आपल्या सर्वांना सांगितलं. सो गॉड ब्लेस यू दिगेश इन स्पेशल वे. मे गॉड ब्लेस यू युअर इंटेन्शन्स. नाव ॲज वी गो टू द एक्सपोज टू ब्लेसेस सॅक्रमेंट, मराठीमध्ये साक्रमेंटाच्या भक्तीकडे वळत असताना फार महत्त्वाचं की माझं जीवन, जे बंधूंनी सांगितलं, माझं जीवन कसं आहे, हाव हॅज बीन माय लाईफ, माझं जीवन कसं आहे व माझं जीवन मी प्रभूचरणी आता अर्पण करणार आहे. संपूर्ण जीवन, माझं संपूर्ण जीवन मी प्रभूचरणी अर्पण करणार आहे. प्रभू मला मुक्त कर, मला साधं जीवन जगण्याची कृपा परमेश्वर मला दे. आणि ज्या गोष्टी आहेत, जी बंधनं आहेत, सांगितलेलं ज्या बंधनं आहेत परमेश्वर, ती जीवनातून माझ्या काढून टाक. लॉर्ड, रिमूव्ह ऑल दिस बॉन्डेजेस and make me a simple person with great high thinking and great high spiritual life. Dear friends, let us come to Jesus in this time of surrender. Let Jesus be our guide. Let Jesus be our life. Let Jesus be our King. Come, dear brothers and sisters, to experience blessed sacrament. Oh, sacrament. Most holy, oh sacrament divine, all praise and all thanksgiving, the every moment done. Hallelujah, 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 hallelujah. La 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 la. Hare Krishna, la 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 la. प्रिय भाविकांनो, तर परमेश्वराकडे येऊया, ते सामर्थ्यशाली परमेश्वराकडे येऊया. कम टू जीसस इन दिस ब्लेस्ड सॅक्रमेंट.
Let Jesus be a guide. Let Jesus be a blessing. Let Jesus be a blessing. We're going to sing this hymn. जेव्हा मी पाहतो तुझ्या पवित्र पावित्र्यामध्ये. When I gaze into your holiness. Yes, dear friends, when we talk about His holiness, we talk about Jesus Himself. Look in the eyes of Jesus, the simple person, the loving person, but profoundly blessed. परमेश्वर सामर्थ्यशील परमेश्वर आपल्या समवेत आहे. सामर्थ्यशील परमेश्वर आपल्या समवेत आहे व सामर्थ्यशाली परमेश्वर आपल्या सर्वांना पाहत आहे. He is looking at each and every one. He is looking at each and he is looking at you. Be a friend. He is looking at you. He is looking at you. He is looking at you. Do not worry. He is just looking at you. He loves you. He loves you. He loves you. परमेश्वर तुमच्या सर्वांनी प्रेम करत आहे. सामर्थ्याने, शांतपणे, त्याच्या साधेपणाने तुमच्यावरती प्रेम करत आहे. परमेश्वरावर विश्वास करून परमेश्वरावरती लक्ष ठेवून आपण हे परत एकदा गीत गाणार आहोत. जेव्हा मी पाहतो तुझ्या पावित्र्यामध्ये. Yes, bring yourself to Jesus. स्वतःला येशूकडे आणा. Yes, Lord, we come to you. आम्ही जसे आहोत तसे तुझ्याकडे येत आहोत. जसे आहोत तसे आम्ही तुझ्याकडे येत आहोत. परमेश्वरा, जसे आहोत तसे आम्ही तुझ्याकडे येत आहोत. जसे आहोत. We come as we are, as we are. Jesus.
ब्लेस अस लॉर्ड, ब्लेस अस. परमेश्वर आम्हाला आशीर्वादित कर. तुझी सामर्थ्याने भर, तुझी सामर्थ्याने परमेश्वर आम्हाला सर्वांना भर. सर्व गर्व, सर्व संपत्ती, सर्व आमचे विचार, सर्व आमच्या शंका तुझ्या चरणाशी मी अर्पण करीत आहोत. परमेश्वर आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी आराधना करतो. जगाचे वैभव यापासून दूर राहण्यासाठी परमेश्वराची शक्ती मागूया, कारण ते वैभव नष्ट होणार आहे. जगाचे वैभव नष्ट होणार आहे, परंतु परमेश्वराचे वैभव सदैव आपल्या जीवनात राहणार आहे. परमेश्वर आज आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भरून काढ. तुझे आकर्षण आमच्या मनात, आमच्या जीवनात निर्माण कर. तुझे आकर्षण आमच्या मनात, जीवनात निर्माण कर. येस लॉर्ड, वी बिलीव्ह. लॉर्ड, ड्रॉ अस टुवर्ड्स यू. परमेश्वर आज आम्हाला तुझ्या जवळ खेचून घे. आम्ही पुष्कळ धावलेलो आहोत, पुष्कळ स्वतःविषयी अभिमान बाळगलेला आहे, पुष्कळ विचाराद्वारे, आपल्या संपत्तीद्वारे इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु परमेश्वर आज आम्ही क्षमा मागत आहोत. परमेश्वर आज आम्ही क्षमा मागत आहोत. आम्ही तुझ्याकडे येत आहोत, नम्रतेने येत आहोत, साधेपणाने येत आहोत. परमेश्वर आम्ही क्षमा मागवत आहोत. लॉर्ड, वी आस्क फॉर पार्डन, फॉरगिवनेस फॉर आवर प्राइड इन द फॉर्म एंड द ग्लोरी व्हॉट वी ऑल गो थ्रू, फॉरगेटिंग यू लॉर्ड, फॉरगेटिंग यू. आम्ही आम्हाला तुझा विसर पडलेला आहे. परमेश्वर आम्हाला क्षमा कर आणि आमच्या सर्वांचा स्वीकार कर. आमच्या सर्वांचा स्वीकार कर. लॉर्ड, रिसीव अस. Lord, receive us. Lord, receive us and cleanse us and wash completely clean, that we may be drawn and attached to you, Lord. परमेश्वरा, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी आम्हा सर्वांचे आमचे मन, हृदय व्याकुळ झालेले आहे. आमचे हृदय व्याकुळ झालेले आहे. We're going to sing this hymn again. फिर से वो आग बरसा दो. Holy Spirit, purify ourselves. Purify the world, Lord, purify the world which is filled with sin. जग पापाकडे वळत आहे. फिर से वो आग बरसा दे. We're going to sing this hymn and then we go to the benediction. फिर से वो आग बरसा दे, फिर से of the Holy Spirit. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर. ये पवित्र आत्मा, ये कम. आप पवित्र
मेक मी सिंपल. परमेश्वर मला साधेपणाचे जीवन प्रदान कर. साधेपणाचे जीवन परमेश्वर मला प्रदान कर. मी मागत आहे. आय बेग ऑफ यू. मी भीक मागत आहे परमेश्वरा, साधेपणाचे जीवन. कारण त्या साधेपणात परमेश्वर तू आहेस. त्या साधेपणात परमेश्वर तू आहेस. त्या साधेपणात ख्रिस्त जिवंत आहे. त्या साधेपणात परमेश्वर जिवंत आहे. त्या साधेपणात पवित्र आत्मा जिवंत आहे. व ते साधेपणाचे जीवन आज मला हवे आहे. आय वॉन्ट इट. I want to live a simple life. I want to live it. Yes, Lord, I want to live it. Come, Lord, help me. I pray. प्रार्थना करा. स्वतःसाठी विशेषतः प्रार्थना करा. सामर्थ्य मागा. परमेश्वराचे सामर्थ्य मागा. पैशाचा गर्व बाळगू नका. संपत्तीचा गर्व बाळगू नका. शक्तीचा, कामाचा गर्व बाळगू नका. आपण पाहत आहोत काय होत आहे. आपण पाहत आहोत जगामध्ये काय होत आहे. ते संपत्ती, धनदौलत, पैसा, रूप सर्व नष्ट होणार आहे. राहणार आहे ते साधेपणा ख्रिस्तामध्ये साधेपणा हे जीवन राहणार आहे. हे जीवन राहणार, दुसरं काहीच राहणार नाही. प्रिय भाविकांनो, तर परमेश्वर आज आम्हाला मोकळे कर. आम्हाला शुद्ध कर. आम्हाला सुदृढ कर. चांगले आरोग्य दे. नक्कीच चांगले आरोग्य दे. पावित्र्य दे. परमेश्वर आम्हाला पावित्र्य दे. Lord, fill us and give us that grace and blessing what we need and require right now to live a simple life in Christ, a loving life in Christ, a forgiving life in Christ, a sincere dedicated life in Christ, a disciplined life in Christ. परमेश्वर आज मला मदत कर. शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी मदत कर. साधेपणाचे जीवन जगण्यासाठी मदत कर. प्रेमळ जीवन जगण्यासाठी मदत कर. ख्रिस्तामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्ता आम्हाला मदत कर. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या प्रार्थना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. मोहात पडू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता मनाच्या व्या विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभिक तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करायस पाठवून दे. त्यांनी तुझ्यावरती भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभार्थ प्रसार सर्व लोकांमध्ये हो व तो आनंदाने स्वीकारला असो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर वसंत गोन्सालो गार्सी, आमच्या धर्मप्रांतांच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा, धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती करा. संत माता तेरेसा, आमच्या पॅरिसचे आश्रयदाता, आम्हासाठी विनंती करा. लेट अस bow in adoration. Oh
स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस, की सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आशयकारक साक्रामेंटात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची रहस्य, पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावे की आम्ही तुझ्या दारणाचे फळ आम्हामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनंती करतो, जो तू युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. धन्यवाद एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अति पवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मर्या थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अति विरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संतांवरवी धन्य असो. सो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, 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 हालेलुया. सो परमेश्वराच्या नावाने मी तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करत आहे. आपला बंधू, आपली भगिनी व आपला दुसरा एक बंधू सर्वांनी आपल्याला पुष्कळ मदत केली आहे. तर त्या सर्वांवरती प्रभूचा आशीर्वाद नक्कीच येणार आहे. परंतु आपल्यावरती देखील परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. इज नॉट अबाउट लँग्वेज बट इट इज अबाउट फेथ. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. विश्वासाने आणि पुष्कळ जणांना प्रभूने आशीर्वादित करून शांतीचे वरदान अश्रू देखील आलेले आहेत. ते अश्रू देखील परमेश्वर पुसलेलं आहे. नवीन जीवन, सी आरोग्य वेगळं आहे, परंतु नवीन जीवन, आध्यात्मिक जीवन फार महत्त्वाचं आहे. व आध्यात्मिक जीवन, गॉड हॅज ब्लेस्ड अस विथ स्पिरिच्युअल लाईफ. ओके, ही हॅज गिवन अस हिलिंग, दॅट इज डिफरंट थिंग, बट ही हॅज ब्लेस्ड अस विथ स्पिरिच्युअल लाईफ. तर ते आरोग्यदायी जीवनामध्ये जीवन जगत राहावं हे फार महत्त्वाचं आहे. परमेश्वर नावाने तुमची विशेष प्रार्थना करत आहोत. विशेषरित्या तुमच्याकडून काही परमेश्वरने केलेले चांगले गोष्टी असतील, विशेष करून चमत्कार असतील, काय चांगलं घडलं असेल, साक्ष द्यायची असेल, तर त्वरित आमच्याशी संपर्क साधा. आणि टेस्टमनीज काइंडली गेट बॅक टू एनी प्रेयर रिक्वेस्ट. काही प्रार्थना असतील त्या देखील उद्या संध्याकाळी 6:15 वाजता स्पॉट इंटरसेशन लाईव्ह ऑन फेसबुक. स्पॉट इंटरसेशन असेल 6:15 ते 7 नंतर आमची कॅरिझमॅटिक, दॅट इज विरार ग्रुप, कॅरिझमॅटिक ग्रुप चळवळ आहे ती प्रार्थना करते. परंतु 6:15 वी स्टार्ट विथ स्पॉट इन द लास्ट टाइम वी हॅड more than 20 intercession. You place your intention, you place your intentions and we pray for you at that spot, at that very moment in your own home. So we are going to pray for you from here. So do not worry, believe the Lord. So you can type your intentions earlier so that we can keep on praying for you. So God bless everyone, brothers and sisters. God bless you. We conclude. Save us, O Lord, while we are away. Guard us, O Lord, when we are asleep, that we may watch with Christ and rest in peace, that we may watch with Christ
and rest in peace.